आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। भाजपमध्ये येणाऱ्या काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली आहे। काँग्रेसचे 16 ते 17 आमदार भाजपच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार। भाजप नेते परिणय फुके यांचा मोठा दावा। भाजप नेते 400 पार म्हणतात आणि नेते पळवतात, पक्ष फोडतात, फोडाफोडी कराल तर खड्ड्यामध्ये जाणार। जनतेनं खड्डा तयार केलाय। विजय वडेट्टीवारांची भाजप नेत्यांवर टीका। भाजपकडे नेते नसतील म्हणून ते काँग्रेसमधून आयात करतायत, तर ते अशोक चव्हाणांवर ईडीचा खूप मोठा दबाव होता म्हणून ते भाजपसोबत गेले। आमदार प्रणिती शिंदे यांचा दावा। मीच एकटा आहे असं सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न। अजित पवारांनी केलेल्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर, आम्ही भावनिक राजकारण करणार नाही, करण्याची आवश्यकताही नाही, शरद पवारांचा विश्वास। कार्यकर्त्यांना धमक्या येत असल्याच्या माझ्याकडे तक्रारी, अनेकांकडून मी तुला पदावर बसवल्याची दमदाटी सुरू। बारामतीमध्ये पहिल्यांदाच असले प्रकार, शरद पवारांची अजित पवारांवर टीका। अजित पवारांसोबत फक्त त्यांचा मुलगा आणि पत्नी, बारामतीची जनता कायम शरद पवारांसोबत, संजय राऊतांची अजित पवारांवर टीका। एकजुटीनं शक्तीपणाला लावली तर म्हाडामध्ये अनुकूल निकाल देऊ, शरद पवार गट म्हाडा लोकसभेची जागा लढण्याची शक्यता, शरद पवारांनीच दिले संकेत। सुनेत्रा पवारांचा शिरूरचा दौरा, शिक्रापूरमधल्या कार्यक्रमात सहभागी। सुनेत्रा पवारांच्या शिरूर दौऱ्यामुळे पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांना जोर। पुणे म्हाडा अध्यक्षपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची नियुक्ती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती केल्यानं आढळरावांचा शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा। शिवाजीराव आढळराव पाटलांचा शिरूर मतदारसंघावर दावा कायम, माहितीचा शिरूरचा उमेदवार मीच असेल आणि मीच निवडून येणार। पुणे म्हाडा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आढळराव पाटलांची प्रतिक्रिया। आमदार रवींद्र धंगेकरांकडून लोकसभा निवडणुकीची तयारी, धंगेकर पॅटर्न म्हणत धंगेकरांची सोशल मीडियावर पोस्टरबाजी। पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी रवींद्र धंगेकर इच्छुक। ज्यानं पक्ष स्थापन केला त्याचाच पक्ष काढून घेतला असं कधी घडलं नाही, चिन्ह काढलं म्हणजे अस्तित्व संपेल असं कधी होत नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया।